कोशिश करना, आज मिलने की तुम कोशिश करना, आज वादा कभी न करना। नवगरे साहेब, मी आक्षेप म्हणून बोलत नाही तुम्हाला, नाही आक्षेप म्हणून बोलत नाही, पण एक मोठा भाऊ म्हणून निर्वाणीचा संदेश देतो, निर्वाणीचा संदेश देतो। आपण ज्या गाण्याच्या चाली घेतो ना मान्यवर साहेब, गाण्याच्या चाली घेतो, कोणता गाणा कोणत्या राऊंड मध्ये कोणत्या ठिकाणी बसते हे थोडंसं तरी आत्मसात करा मान्यवर साहेब। तुमचं नाव जिकडे जिकडे जाहीर आहे। हा, आमचे लहान बंधू शहीर महेशजी गावंडे होत नाही, महेश शिंदे, महेश भाऊ शहीर सूरजजी नवगरे यांचे राईट हँड, सूरजजी नवगरे यांचे राईट हँड महेश भाऊ यांच्याकडून ह्या गीतावरती 100 रुपयाचं दान आलेलं आहे। का? आज मिलने की तुम कोशिश करना, आज वादा कभी न करना, वादा तो अलग होता है, सबके दिलों का एहसास अलग होता है। इस दुनिया में सबका व्यवहार अलग होता है। अरे आंखें तो सबकी एक जैसी होती है। अरे यारो, ओ मेरे परवरदिगारो, ये आंखें तो सबकी एक जैसी होती है, पर देखने का अंदाज सबका अलग होता है। पर देखने का अंदाज सबका अलग होता है। वो कैसे? प्रवीणता के तराजू में नहीं तोलना चाहिए, उनको प्रवीणता के तराजू में नहीं तोलना चाहिए। प्रतिज्ञा गोपनीयता की कभी नहीं खोलना चाहिए, नहीं चाहिए। भक्ति के पाखंड में नहीं डोलना चाहिए। चाहे जहाँ जाए, चाहे जहाँ जाए, पर झूठ नहीं बोलना चाहिए, नहीं चाहिए। जहाँ जाए पर झूठ नहीं बोलना चाहिए। क्यों ऐसा बोल रहा हूँ? कसोटी जी, एकमेकांची आज कसोटी है आणि म्हणून आज चकलस की तुम बातें छोड़ो, ओ नवगरे जी, महापुरुषांच्या विचारानं आज चकलस की तुम बातें छोड़ो, आज ज्ञान की बातें करना। परो जो अधूरा है वो गुरु हो सकता क्या? जो अधूरा है वो गुरु हो सकता क्या? नहीं। अध्ययन कराओ, अध्ययन। आज चकलस की तुम बातें छोड़ो, आज ज्ञान की बातें करना, तमन्ना हम मिटा देंगे, तमन्ना हम मिटा देंगे। चकलस की तुम बातें छोड़ो, ज्ञान की बातें करना, तमन्ना हम मिटा देंगे। का कारण का? कान तुम्हीच म्हणता शहीर आर्यन आणि सूरजची गंमत पाहण्यासाठी दूरदूरून पब्लिक आलेली आहे, दूरदूरून पब्लिक आली
माझी तमन्ना पूर्ण होत नसेल तर काय होईल, काय होईल याचाही विचार करावा लागेल. आणि म्हणून काय म्हणतो लक्षपूर्वक ऐका. और पुन्हा म्हणलं अभिलाषा ये फूल कमल का फुलवाया था मौसम, अरे क्या है माजरा वो सुनहरा नहीं किसी से था कम. देख के जैसी दुनियादारी काफिला अलग से माझ्या माय बाप इंग्रजाचा फडकता झेंडा पुण्याच्या शनिवार वाड्यावर नवरच आहे. पुण्याच्या शनिवार वाड्यावर इंग्रजाचा फलकता झेंडा आपल्या जीवाची बाजी लावली, आपल्या प्राणाची बाजी लावली, कोणत्या गोष्टीचा विचार केला नाही. आता इंग्रजाचा फलकता झेंडा काढला आणि भारताचा झेंडा लावला. भारताचा झेंडा लावला तर त्याला फाशीची सजा झाली, फाशीची सजा झाली. पण माझ्या माय बापो शोकांतिका आहे, शोकांतिका. एवढं करूनही त्या माणसाचा, त्या व्यक्तीचा इतिहासात साधी नोंदही नाही, इतिहासात साधी नोंदही नाही. आणि ते देशभक्तीच्या पोवाडे गावात लागले, ते देशभक्तीच्या पोवाडे गावाला गेले. काही माहिती नको, उमा म्हणल्या कुंभानं धनकर मोठे बुरा, उमा म्हणल्या कुंभानं धनकर मोठे बुरा माहिती नको. गुळण सेंडा माहिती नको, पण गावडे बापा 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 मस्त तुमचे पोवाडे. आणि म्हणून म्हणायचं आहे अभिलाषा ये फूल कमल का फुलवाया था मोथम. अरे क्या है माजरा वो सुनहरा नहीं किसी से था कम. विचार मनात बाळगला होता, काही झालं तरी चालेल. इंग्रजाचा फडकता झेंडा काढला, इंग्रजाचा फडकता झेंडा काढला, त्याला फाशीची सजा झाली. अरे अरे अरे. आणि म्हणून काय म्हणतो आहे लक्षपूर्वक का, इतिहास
सामने है कपूर तो तबाही देव के सामने है कपूर आणि म्हणू काय म्हणतो आहे